हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत खमंग आणि चटपटीत अशा या पापड्या। या पापड्या आपल्याला चहासोबतही खाता येतील, तसंच स्टोर करून ठेवल्या तर 8 ते 10 दिवस या पापड्या टिकतील। टिकाऊ असल्यामुळे या पापड्या आपण प्रवासातही नेऊ शकतो। आणि या पापड्यांचा छानपैकी चाटही बनवता येईल। चाट बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये या पापड्या ठेवायच्या आणि त्या पापड्यांवर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी टाकायच्या। त्यानंतर त्यावर दही टाकायचं। यावर चाट मसाला भुरभुरून घ्यायचा। त्यानंतर यावर चिंच आणि गुळाची चटणी टाकायची। त्यावर टोमॅटोचा सॉस टाकून घ्यायचा। यानंतर यावर बारीक शेव आणि बारीक कोथिंबीर टाकून याचा छानपैकी चाट बनवता येईल। हा चाट खाण्यासाठी खूपच चटपटीत असा तयार होतो। चला तर मग बघू या पापड्या कशा तयार केल्या ते। त्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा चाळून घ्यायचा आहे। आता या मैद्यामध्ये मी पाऊण वाटी रवा टाकलेला आहे। रवा आपल्याला बारीक असा वापरायचा आहे। रवाही निवडून चाळणीने चाळून घ्यायचा। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर थोडासा चोळून घ्यायचा आणि टाकायचा। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा जिऱ्याची जाडसर अशी पूड टाकलेली आहे। आता हे आपण मैद्यामध्ये मिक्स करू। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा लसणाची पेस्ट टाकलेली आहे। आता यामध्ये पाऊण वाटी तेल ॲड करायचं आहे। हे तेल गरम न करता नॉर्मल असंच घेतलेलं आहे। तेल मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली मेथी आणि कोथिंबीर हे दोन्ही मिळून मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। हे टाकून घ्यायचं आहे। मेथीऐवजी तुम्ही या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला पालक वापरला तरीही चालेल। मेथी आणि कोथिंबीर पिठामध्ये मिक्स करून घेऊ। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे अलगद असं मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला जास्त दाब न देता मळायचं आहे, तरच आपली ही पापडी खुसखुशीत होईल। हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही, अशा प्रमाणामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता यातील रवा भिजण्यासाठी आपण हे पीठ 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवू। त्यानंतर या पिठाची मोठी गोळी घेऊन आपण ती लाटून घ्यायची आहे।
ही पोळी आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम स्वरूपाची अशी लाटून घ्यायची आहे। या ठिकाणी पोळी लाटून झालेली आहे। आता आपण यावर चमच्याने किंवा सुरीने असे टोचे मारून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी डब्याचं एक छोटंसं झाकण घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी छोटी वाटी वापरली तरीही चालेल। त्या वाटीने आपण हे गोल कापून घ्यायचे आहेत। आता या छोट्या छोट्या पुऱ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। आता या ठिकाणी मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून आपण त्यावर या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। मंद आचेवर तळून घेतल्यामुळे या पुऱ्या आतून कच्च्या राहणार नाहीत। चमच्याने टोचे मारून घेतल्यामुळे या पुऱ्या तेलामध्ये तळताना अजिबात फुगणार नाहीत। गोल्डन कलर येईपर्यंत आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। छान असा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण या पुऱ्या तेलातून बाहेर काढू। तेल चांगलं निथळून आपल्याला या पुऱ्या बाहेर काढायच्या आहेत। चटपटीत आणि खमंग अशा ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत।